वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. महसुलात 5% वाढ, हो. पण ऑपरेटिंग नफ्यात तब्बल 6% घसरण आणि त्याचवेळी टेस्लासारख्या अत्यंत आधुनिक कंपनीसोबत भागीदारी. म्हणजे एक पारंपरिक बँक चक्क एखाद्या टेक कंपनीसारखी वागतीये. अगदी बरोबर. हा खूप मोठा विरोधाभास आहे. हो ना? आजच्या सखोल चर्चेत आपण ॲक्सिस बँकेच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजेच Q4 FY26च्या निकालांमधील हाच गुंता डिकोड करणार आहोत. नक्कीच. कारण फक्त आकडे बघून काहीच समजत नाही. हो. नमस्कार. आजच्या सत्रात आपण बँकेचे केवळ आकडे वाचून दाखवणार नाही आहोत, तर त्यामागचा मार्जिन प्रेशर विरुद्ध डिजिटल प्रगती हा जो संघर्ष सुरू आहे तो समजून घेणार आहोत. आणि हा संघर्ष सध्या संपूर्ण बँकिंग क्षेत्राचीच दिशा ठरवतोय असं मला वाटतंय. खरंय. तर चला थेट ताळेबंदाकडे वळूया. जर आपण बघितलं तर चौथ्या तिमाहीत बँकेचा महसूल, ज्याला आपण रेव्हेन्यू म्हणतो, तो तब्बल 34,171 कोटी रुपयांवर गेलाय. 34,171 कोटी. बापरे. हो. वार्षिक आधारावर किंवा YOY ही 5% वाढ आहे. म्हणजे पैसा तर हात येतोय, पण इथेच खरी गोम आहे ना? अगदी. व्याज आणि करापूर्वीचा नफा म्हणजे EBIT तो 19,355 कोटींवर आलाय. ही थेट 6% घसरण आहे. बरोबर. आणि निव्वळ नफा किंवा नेट प्रॉफिट बघितला तर तो फक्त 2% वाढून 7,642 कोटी झालाय. म्हणजे महसूल वाढतोय पण नफा त्या वेगाने वाढत नाहीये. हो. आणि प्रति शेअर मिळकत म्हणजे EPS 24.46 रुपये आहे. त्यातही जेमतेम 1%चीच वाढ आहे. संपूर्ण वर्षाचा विचार केला तर काय स्थिती आहे? संपूर्ण आर्थिक वर्ष 2026चा विचार केला तर एकूण नफा 60% आणि ऑपरेटिंग नफा देखील 60% खाली आलाय. म्हणजे पैसा मोठ्या प्रमाणावर येतोय पण तो हातात उरत नाहीये. हे अगदी स्वाभाविक आहे, कारण आजकाल बँकेच्या ताळेबंदात महसुलाचा आकडा हा फक्त एक व्हॅनिटी मॅट्रिक बनत चाललाय. व्हॅनिटी मॅट्रिक म्हणजे फक्त देखावा? एक प्रकारे हो. कारण खरा संघर्ष हा कॉस्ट ऑफ फंड्सचा आहे, म्हणजे निधी उभारणीचा खर्च. अच्छा. बँकिंगमध्ये नुसता पैसा आत येणं पुरेसं नसतं. तो पैसा मिळवण्यासाठी बँकेला किती किंमत मोजावी लागतीये हे महत्वाचं असतं. बरोबर. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत उच्च व्याजदराचा काळ सुरू आहे. बाजारात रोख तरलता कमी असते, तेव्हा बँकांना ग्राहकांच्या ठेवी मिळवण्यासाठी खूप स्पर्धा करावी लागते. म्हणजे ठेवींवर जास्त व्याज द्यावं लागतं, होय ना? अगदी बरोबर. आणि याच वाढलेल्या खर्चामुळे महसूल वाढत असूनही मार्जिन आकुंचन पावते. म्हणजे नफा कमी होतोय. हे थोडं एखाद्या दुकानाचा उदाहरणासारखं वाटते मला. कसं काय? म्हणजे बघा, समजा तुमचं एक दुकान आहे. ग्राहकांची गर्दी प्रचंड वाढली आहे, विक्रीही जोरात सुरू आहे. हो. पण दुकानाचं भाडं, कामगारांचा पगार आणि कच्च्या मालाचा खर्च इतका वाढलाय की मालकाच्या हातात उरणारा नफा मात्र पूर्वी इतकाच आहे किंवा त्याहून कमी आहे. अगदी अचूक उदाहरणं दिलत तुम्ही. ॲक्सिस बँकेच्या बाबतीत सध्या हीच मार्जिन प्रेशरची नेमकी स्थिती आहे. बँकेला त्यांचा कच्चा माल म्हणजे ग्राहकांच्या ठेवी खूप महागात पडतायत थोडक्यात. हो, कारण गुंतवणूकदार आता खूप हुशार झालेत. म्हणजे ते आता बचत खात्यात पैसे पडून ठेवत नाहीत. ते म्युच्युअल फंड्स किंवा उच्च व्याज देणाऱ्या इतर साधनांमध्ये पैसे वळवतात. अच्छा. त्यामुळे बँकांना व्याजदर वाढवावेच लागतात. हो. आणि त्याचा थेट फटका EBITवर बसतो, जो आपण 6% घसरलेला पाहिला. हे तर स्पष्ट आहे की खर्चाचा दबाव वाढतोय. पण एक सकारात्मक गोष्ट मला दिसली. कोणती? डिसेंबर 2025च्या तुलनेत म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर महसूल आणि नफा थोडा सावरलेला दिसतोय. हो. महसूल 33,709 वरून 34,171 कोटींवर गेलाय. आणि नफा 7,060 कोटींवरून 7,642 कोटींवर आलाय. पण मला ना इथे एका वेगळ्याच आकड्याने चक्रावून टाकलं. कोणता आकडा? तरतुदींचा आकडा. बँकेने या तिमाहीत तब्बल 2,001 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद किंवा एक्स्ट्रा प्रोव्हिजनिंग केलंय. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मला प्रश्न हा पडलाय की एकीकडे बँकेचं कर्ज वितरण किंवा ॲडव्हान्सेस 19% वाढलेत,
बरोबर. आणि बँकेची ॲसेट क्वालिटी खूपच सुधारली आहे. ढोबळ अनुत्पादित मालमत्ता म्हणजे GNPA घसरून 1.23% आलाय. आणि निव्वळ अनुत्पादित मालमत्ता केवळ 0.37% खाली आली आहे. अगदी. मग जर थकीत कर्ज इतक्या वेगाने कमी होत आहेत, तर मग 2001 कोटी बाजूला का काढायचे? हे जरा जास्तच बचावात्मक वाटत नाहीये का? वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण बँकिंगच्या अर्थशास्त्रामध्ये एक अलिखित नियम आहे. कोणता? जेव्हा बँकेची ॲसेट क्वालिटी तिच्या सर्वोत्कृष्ट पातळीवर असते ना, नेमकी तीच वेळ भविष्यातील संकटांसाठी तरतूद करण्याची असते. अच्छा, म्हणजे ऊन असताना छप्पर दुरुस्त करून घ्यायचं. अगदी तेच. याला सायक्लिकल प्रोव्हिजनिंग म्हणतात. हे 2001 कोटी आजच्या थकीत कर्जांसाठी नाहीयेत. मग कशासाठी आहेत? हे जागतिक पातळीवरचे जे धोके आहेत, भूराजकीय तणाव, महागाई, व्याजदरातील अनिश्चितता, या संभाव्य आर्थिक धक्क्यांना तोंड देण्यासाठी तयार केलेली ही एक भक्कम बफर आहे. पण मग यामुळे नफ्याचं मार्जिन पडत नाही का? मी पाहिलंय की नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा निम 3.62% घसरलाय. हो, फटका तर बसतोच. मग गुंतवणूकदारांना हा चुकीचा संदेश नाही का जाणार की बँक स्वतःच्याच कर्जांबद्दल साशंक आहे? गुंतवणूकदारांना निम घसरलेलं नक्कीच आवडत नाही. पण बघा, उपकंपन्यांचा नफा 16% वाढलाय. आणि फी उत्पन्न सुद्धा 8% वाढलंय. बरोबर. जेव्हा इतर स्रोतांमधून उत्पन्न येत असतं, तेव्हा तो पैसा फक्त ताळेबंद फुगवण्यासाठी वापरण्यापेक्षा तो सुरक्षितेसाठी बाजूला काढणं शहाणपणाचं आहे. नक्कीच. हा एक अत्यंत परिपक्व निर्णय आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. काय? बँकेने 19% कर्ज वाटप वाढवलंय. यात रिटेल आणि SME कर्जांचा मोठा वाटा आहे. ज्यावर बँकेला जास्त व्याज मिळतं. हो, पण जोखीमही जास्त असते. त्यामुळे ही 2001 कोटींची ढाल अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे आजचा नफा थोडा कमी दिसला तरी चालेल, पण उद्याची सुरक्षितता महत्वाची. अगदी तेच. बर, ही बचावात्मक खेळी तर समजली, पण मला बँकेच्या आक्रमक धोरणांबद्दल बोलायचं आहे. डिजिटल प्रगती. होय, म्हणजे ताळेबंदावर इतका भक्कम डिफेन्स खेळताना डिजिटल आघाडीवर बँक चक्क हायपर ऑफेन्स खेळते. हे बँकेचं दुसरं रूप आहे. बँकेच्या एकूण ठेवींमध्ये 14% वाढ झाली आहे आणि कासा प्रमाण सुमारे 40% इतकं आहे. 40% कासा हे आजच्या काळात खरोखरच कौतुकास्पद आहे. कासा म्हणजे करंट आणि सेव्हिंग्ज अकाउंट ना? हो, आणि हे प्रमाण बँकेचं अल्टिमेट वेपन आहे. कसं काय? कारण चालू आणि बचत खात्यांवर बँकेला ग्राहकांना अगदी 0 किंवा नाममात्र व्याज द्यावं लागतं. म्हणजे जेव्हा इतर बँका मुदत ठेवींवर 7-8% व्याज देऊन पैसे गोळा करतायत, तेव्हा ॲक्सिस बँकेकडे येणाऱ्या पैशांपैकी 40% पैसा अत्यंत स्वस्त दरात येतोय. अरे वा, हा तर खूप मोठा फायदा आहे. हो ना. आणि याच स्वस्त निधीमुळे बँकेला महागड्या तंत्रज्ञानात एवढी मोठी गुंतवणूक करणं शक्य होतंय. आणि ती गुंतवणूक खरोखर थक्क करणारी आहे. म्हणजे बघा ना, UPI मार्केट शेअर तब्बल 36% आहे. 36% मार्केट शेअर असणं ही साधी गोष्ट नाहीये. सोबतच त्यांच्या मोबाईल ॲपचे 16 दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत आणि ते ॲक्सिओम नावाच्या एका AI प्लॅटफॉर्मचा वापर करतात. हा डेटाचा खेळ आहे सगळा. म्हणजे 36% मार्केट शेअर असल्यामुळे भारतातील डिजिटल व्यवहारांचा प्रचंड मोठा डेटा थेट बँकेकडे येतोय. अगदी रिअल टाइम डेटा. लोक कुठे खर्च करतात, किती कॅब बुक करतात, सगळं बँकेला समजते. यालाच डेटा मॉनिटायझेशन म्हणतात. अच्छा. पारंपरिक बँका काय करतात? कर्ज देताना सिबिल स्कोअर, पगाराची पावती बघतात. हो, 2-3 आठवडे लावतात पास करायला. बरोबर. पण जेव्हा तुमच्याकडे 16 दशलक्ष लोकांचा रोजचा डेटा असतो आणि AI सारखा तो डेटा विश्लेषित करतो, तेव्हा बँक ग्राहकाने कर्ज मागण्याआधीच त्याला ऑफर देऊ शकते. नक्कीच. याला ऑल्टरनेटिव्ह क्रेडिट अंडररायटिंग म्हणतात. यामुळे कर्ज लवकर मिळतं आणि बँकेची जोखीमही कमी होते. कारण बँकेला माणसाची आर्थिक सवय आधीच माहिती असते. हे खरंच भारी आहे. आणि हेच इंधन बँकेला भविष्यात मोठी झेप घ्यायला मदत करणार आहे. बरं, या सगळ्या डिजिटल प्रगतीमध्ये एक गोष्ट मला सर्वात अनपेक्षित वाटली. कोणती? टेस्ला आणि इंडिगो सोबतच्या भागीदाऱ्या. हा, बँकेच्या स्ट्रॅटेजीचा एक अतिशय रंजक भाग आहे हा. म्हणजे ॲक्सिस बँक आणि टेस्ला. बरोबर. एकेकाळी बँका फक्त खाते उघडायच्या, आता त्या थेट स्मार्ट कार्स आणि एअरलाइन्सच्या इकोसिस्टममध्ये शिरतायत. कारण त्यांना फक्त कार लोन द्यायचं नाहीये. मग टेस्ला घेणारा माणूस किंवा नेहमी विमानाने जाणारा माणूस हा हाय नेटवर्थ कस्टमर असतो. अच्छा, प्रीमियम कस्टमर. हो. बँकेला त्याचा संपूर्ण आर्थिक पोर्टफोलिओ हवा असतो. वेल्थ मॅनेजमेंट, परदेशी प्रवास विमा, सगळंच. म्हणजे ही भागीदारी त्या ग्राहकाला कायमस्वरूपी जाळ्यात अडकवण्याची एक पद्धत आहे. अगदी बरोबर. आणि विरोधाभास बघा. काय?
एका बाजूला बँक टेस्लासारख्या प्रीमियम वर्गाला टार्गेट करते आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात भारत बँकिंग उपक्रम राबवतेय. म्हणजे दोन्ही टोकं एकाच वेळी गाठायचा प्रयत्न. होय. पण मग या सगळ्या आक्रमक धावपळीत बँकेच्या व्यवस्थापनाचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? व्यवस्थापन अत्यंत सावध आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जागतिक अनिश्चिततेमुळे ते कॉशियस आहेत. म्हणजे एका बाजूला AI मध्ये गुंतवणूक आणि दुसऱ्या बाजूला 2001 कोटीची तरतूद करून सावधगिरी. हो, कारण जागतिक धोके अजून टळलेले नाहीयेत. अमेरिकेतील व्याजदराची अनिश्चितता, भूराजकीय तणाव. याचा अर्थ अल्पावधीत बँकेच्या मार्जिनवर दबाव राहणारच. नक्कीच राहणार. आणि व्यवस्थापनाने हे अत्यंत पारदर्शकपणे मान्य केलंय. मग याचा स्टॉकमध्ये किंवा बाजारात काय परिणाम होईल? विश्लेषकांनी या तिमाहीच्या निकालांना सरासरी म्हणजे ॲव्हरेज रेटिंग दिलंय. अच्छा. आणि अल्पकालीन विचार केला तर स्टॉकमधील परिणाम हा तटस्थ किंवा किंचित नकारात्मक असू शकतो. कारण बाजाराला नेहमी शॉर्ट टर्म नफा हवा असतो ना. अगदी. पण लाँग टर्म विचार केला तर ही बँक स्वतःला एका अभेद्य किल्ल्यात रूपांतरित करतीये. कसं काय? बघा, स्थिर मालमत्ता गुणवत्ता, 19% कर्जवाढ, 40% कासा आणि AIचा भक्कम पाया. म्हणजे भविष्यात जेव्हा व्याजदर कमी होतील तेव्हा हीच बँक सर्वात वेगाने पुढे जाईल. नक्कीच. आजचं हे मार्जिनचं आकुंचन उद्याच्या मोठ्या झेपेची तयारी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ॲक्सिस बँकेचा हा निकाल म्हणजे नफ्याचं मार्जिन आणि भविष्यातील गुंतवणूक यांच्यातील एक अत्यंत काळजीपूर्वक चाललेला बॅलन्सिंग ॲक्ट आहे. अगदी अचूक शब्दात मांडलात तुम्ही. आपण फक्त वाढलेला महसूल आणि घसरलेला नफा पाहिला नाही, तर त्यामागचा कॉस्ट ऑफ फंड्सचा खरा संघर्ष समजून घेतला. सोबतच ते 2001 कोटींची ढाल का आवश्यक आहे हेही पाहिलं. आणि अर्थातच 36% UPI मार्केट शेअरची ताकदही समजून घेतली. खरंच शॉर्ट टर्म पेन फॉर लाँग टर्म गेन हे या बँकेला अगदी चपखल लागू पडतं. होय, मी पूर्णपणे सहमत आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण बँकिंगच्या या बदलत्या स्वरूपावर खूप छान प्रकाश टाकला. पण श्रोते हो, जाता जाता मला एका नव्या आणि थोड्या विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेवर तुमचं लक्ष वेधायचं आहे. कोणती संकल्पना? विचार करा, आज ॲक्सिस बँकेकडे 36% UPI मार्केट शेअर आहे. त्यांच्याकडे ॲक्सियम सारखा AI प्लॅटफॉर्म आहे. हो. म्हणजे त्यांच्याकडे आपल्या प्रत्येक आर्थिक निर्णयाचा, आपल्या सवयींचा रिअल टाईम डेटा आहे. नक्की. जर भविष्यात बँका पैशांपेक्षा डेटा आणि अल्गोरिदमवर जास्त अवलंबून राहिल्या तर पुढील 5 वर्षात आपण बँक या शब्दाची व्याख्याच बदलून टाकणार नाही का? हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे. हो ना? एखादी बँक तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या डिजिटल वर्तनाला अधिक चांगल्या प्रकारे समजू लागली. तुम्ही कुठे खर्च करता, कधी प्रवास करता, हे सगळं त्यांना AIच्या माध्यमातून अचूक समजू लागलं. तर ती फक्त बँक राहील का? अगदी तोच प्रश्न. ती बँकिंग असेल की एक मोठी टेक निगराणी कंपनी? जेव्हा पैशांची सुरक्षितता आणि व्यक्तिगत डेटाची सुरक्षितता यांच्यातली सीमारेषा पुसट होईल तेव्हा आपण बँकांकडे पैशांची तिजोरी म्हणून पाहणार आहोत की एक सर्वव्यापी डेटा हब म्हणून? खरोखर हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. बँकिंग आता फक्त शाखा आणि पासबुकपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. ती स्मार्ट कार्ड्सपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचली आहे. याच नव्या दृष्टिकोनावर विचार करत आजचा हा सखोल प्रवास आपण इथेच थांबूया. होय. या माहितीवर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विश्लेषणासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.